सेट मधला 16 नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला. क्वेश्चन नंबर 16. बघा काय म्हटलंय. ट्रायंगल दिलाय. इन ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इथं काढतो मी ट्रायंगल. Triangle PQR is an equilateral triangle. PQR T and S. इथे यस आहे. हा यस आहे. हा 60 आहे. का बरं 60 आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल ईच अँगल इज 60 डिग्री. PT परपेंडिक्युलर दाखवायचं राहिलं असेल. बघा क्वेश्चन मध्ये म्हटलंय इन ट्रायंगल PQR इज किंवा ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉइंट S इज एन ऑन द सेगमेंट QR सच दॅट. S जो आहे तो QR वर आहे. सच दॅट कशा पद्धतीने बघा. जो S पॉइंट आहे तो QS इज इक्वल टू 1/3 ऑफ QR. ओके. देन प्रूव्ह दॅट आहे का फाइंड आहे. प्रूव्ह दॅट करायचं आपल्याला. ठीक आहे. गिवन मध्ये लिहूया. गिवन मध्ये काय येणार 16 मध्ये. ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यानंतर काय म्हटलंय पॉइंट S इज ऑन द सेगमेंट QR सच दॅट QS इज इक्वल टू 1/3 इंटू QR. ओके. गिवन झाला. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय. टू प्रूव्ह करायचं आपल्याला 9PS स्क्वेअर 9PS स्क्वेअर इज इक्वल 7PQ स्क्वेअर. 7PQ स्क्वेअर. ओके. बघा हे टू प्रूव्ह मध्ये झालं. आता प्रूफ मध्ये बघूया काय करावं लागेल बरं. बघा इकडं 9PS कुठे आहे. हा PS आहे. इज इक्वल टू 7PQ. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला कम्पेअर करून आहे की नाही. दोन ट्रायंगल मध्ये कम्पेअर करून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे. सॉल्व्ह करावं लागणार आहे. आता एक लक्षात ठेवा कम्पेअर करून म्हटल्यावर एक अँगल 90 डिग्री दाखवलाय. 90 डिग्री म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे थेरम ऑफ पायथागोरस बी असू शकते आहे की नाही. आता एक मिनिट बघा इकडे T जो आहे तो परपेंडिक्युलर दाखवायचं राहिलं होतं. तो डायग्राम मध्ये परपेंडिक्युलर आहे. ओके. मग आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल. हा QR माहित आहे का. माहित आहे. PQ किती आहे X. हा पण X आणि हा QR पण किती होणार मग X. का तर PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरलच्या 3 साइड्स आर इक्वल कॉन्ग्रंट. X कन्सिडर केला आपण. ओके. त्यानंतर PT परपेंडिक्युलर आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल मधला जो परपेंडिक्युलर असतो तो बायसेक्ट करतो दोन साइड्स आहे की नाही. म्हणजे QT आणि TR आर कॉन्ग्रंट. किंवा तुम्ही या दोन ट्रायंगलला हा इच अँगल 90 डिग्री हा 90 डिग्री हा 60 म्हणजे 2 अँगल्स आणि 1 साइड म्हणजे AS साइड नुसार तुम्ही कॉन्ग्रंट दाखवू शकतात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स पण तुम्ही काय म्हणू शकतात त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. बघा ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. मग काय होणार PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू PR. PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू PR इज इक्वल टू X कन्सिडर करू आपण. तीन इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड ज्या आहेत त्या X कन्सिडर केल्या. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण अगोदर असं कन्सिडर करू PT जो आहे परपेंडिक्युलर टू QS ठीक नाही. PT परपेंडिक्युलर QS वर तो परपेंडिक्युलर आहे. मग या ठिकाणी परपेंडिक्युलर असल्यामुळे काय झालं
क्यू एस इज इक्वल टू टी आर इज इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर. 1/2 इंटू क्यू आर किती आहे एक्स, म्हणजेच किती आला क्यू टी. क्यू टी इज इक्वल टू टी आर इज इक्वल टू x/2. ओके. आता इकडे बघा, हा भेटला x/2 आणि हा भेटला x/2. आता आपल्याला याच्यामध्ये हा ट्रायंगल बघायचा होता. पी एस याच्यासोबत रिलेशन आहे की नाही, पी एस. मग आपल्याला या ट्रायंगलमध्ये अगोदर बघावं लागेल. मग या ट्रायंगलमध्ये बघण्यासाठी काय असावं लागतंय, एस टी एक माहीत असावं लागेल आणि पी टी एक माहीत असावं लागेल. ठीक आहे. आता एक मिनिट इकडे बघा, एस टी आपल्याला काढता येईल. आता एस टी का, आता एस टी दिलाय का, क्यू एस दिलाय, क्यू एसचा मेजर दिलाय, हे की नाही. मग क्यू एसचा जर मेजर भेटलं तर एस टीचा मेजर भेटू शकता. काय म्हणते क्यू एस इज इक्वल टू 1/3 इंटू क्यू आर. क्यू आरच्या 1/3 आहे, हे की नाही. मग बघा क्यू एसची व्हॅल्यू जी आहे ती 1/3 ऑफ क्यू आर आहे. क्यू एस इज इक्वल टू 1/3 इंटू एक्स, म्हणजे किती आला x/3. कोणता आला क्यू एस. क्यू एस भेटला आणि टी आर पण माहिती आहे. आता एस टी काढता येईल. मग क्यू आर इज इक्वल टू क्यू एस प्लस एस टी प्लस टी आर. क्यू आर किती रे टोटल एक्स आहे, क्यू एस किती आहे क्यू एस इज इक्वल टू x/3 प्लस एस टी फाइंड करायचा आहे ॲज इट इज. टी आर काढला आपण, हे इकडे बघा टी आर, क्यू टी आणि टी आर इक्वल आहेत, म्हणजेच x/2. हे दोन्ही का साईडला घ्या. x इज इक्वल टू एस टी प्लस x/3 प्लस x/2. बरोबर आहे. करा ॲडिशन. x इज इक्वल टू एस टी प्लस बेस कॉमन आहे का रे यांचा, बेस कॉमन नाही. बेस कॉमन नसल्यावर काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा मग काय होणार, 3 1 जा 3x, 2 इंटू एक्स 2x प्लस 3 2 जा 6. ज्यावेळेस बेस कॉमन नसतो त्यावेळेस आपल्याला बेस कॉमन करायचं असतं की नाही, आणि बेस कॉमन करून सॉल्व करावं लागतंय. म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू एस टी प्लस 3x प्लस 2x/6 आला. बघा x इज इक्वल टू एस टी प्लस 5x/6. हे 5x/6 हे पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यावर काय होतील निगेटिव्ह. मग काय होणार x मायनस 5x/6 इज इक्वल टू एस टी. एस टी इज इक्वल टू 6 1 जा 6, 5x इंटू 1 5x, 6 1 जा 6. एस टी इज इक्वल टू 6x मधून 5x गेले 1x, म्हणजे x/6. एस टी किती भेटला मग x/6. आता एक मिनिट इकडे बघा, पहिल्यांदा आपण हे काढलं, हे किती भेटला टोटल x/2. हा क्यू एस किती होता, क्यू एस होता 1/3. मग आपण क्यू एस काढला इथं, क्यू एस भेटला x/3, हा भेटला x/3 आणि एस टी किती भेटला x/6. ठीक आहे. आता काय करावं लागेल आपल्याला, या ट्रायंगल मध्ये पाहायचं आहे. इन ट्रायंगल पी टी एस मध्ये एस टी एक बाजू भेटली आता आपल्याला, आहे की नाही. आता आपल्याला पी टी फाईंड करावं लागेल. मग पी टी कशी फाईंड करणार, या ट्रायंगल मध्ये बघा पी टी आर मध्ये अँगल पी टी आर इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल पी क्यू टी इज 60 डिग्री. एक 90 एक 60 असेल तर रिमेनिंग अँगल राहिलेला अँगल किती असणार, डेफिनेटली 30 डिग्री असणार. ओके. मग बघा इन ट्रायंगल पी टी आर angle PTR is equal to 90 degree and angle R is equal to 60 degree. Therefore, remaining angle TPR is equal to 30 degree. Sum of measure of all angle of triangle is 180. ठीक है ना. Therefore, triangle PTR is 30 degree, 60 degree and 90 डिग्री ट्रायंगल. 30-60 चा झाला. मग याच्यामध्ये हायपोटेनियस माहिती आहे आपल्याला x आहे, साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल PT इज इक्वल टू साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनियस कोणता आहे PR.
ओके हां, पी टी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू पी आर किती आहे एक्स. काय येणार मग पी टी इज इक्वल टू बघा, पी टी इज इक्वल टू काय आलं मग एक्स इन स्क्वेअर रूट 3/2 हा भेटला. कोणाची व्हॅल्यू भेटली आता पी टी भेटला, पी टी हा एक्स इन स्क्वेअर रूट 3/2 पी टी भेटला. आता आपल्याला ट्रायंगल कोणत्या ट्रायंगल मध्ये बघायचं, इन ट्रायंगल पी टी एस, पी टी एस मध्ये बघायचं. मग बघा इन ट्रायंगल पी टी एस, अँगल पी टी एस इज इक्वल टू 90 डिग्री. थेरम ऑफ पायथागोरस, थेरम ऑफ पायथागोरस नुसार काय होणार बघा बरं. मग थेरम ऑफ पायथागोरस मध्ये पी एस हा काय आहे हायपोटेनियस आहे. पी एस स्क्वेअर इज इक्वल एस टी स्क्वेअर प्लस पी टी स्क्वेअर. थेरम ऑफ पायथागोरस पी एस किती आहे फाइंड करायचा आहे. पी एस स्क्वेअर ॲज इट इज. एस टी किती आहे, एस टी x/6 होली स्क्वेअर. पी टी किती आहे, पी टी एक्स इन स्क्वेअर रूट 3/2 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे अगोदर काय केलं आपण या पूर्णवरून एस टी काढून घेतला, पुन्हा हे काढलं आणि आता हे ट्रायंगल मध्ये बघतोय. बघा मग काय होणार मग आता इथं पी एस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर एक्स, 6चा स्क्वेअर 36 प्लस एक्सचा स्क्वेअर एक्स आणि 3चा इन स्क्वेअर रूट 3 आहे. इथं बघा इन स्क्वेअर रूट 3 आहे की नाही, इन स्क्वेअर रूट 3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 3 होणार. 3 इंटू एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर अपॉन 2 आहे, 2चा स्क्वेअर 4. बघा पी एस स्क्वेअर इज इक्वल टू बेस कॉमन नाही एक्स स्क्वेअर अपॉन 36. इथं 36 आणि इथं 4 आहे हे की नाही. मग 4 ला 36 कन्वर्ट करता येतं. 4 ला किती न गुणल्यावर 36 होतं, 4 9 36, 9 न गुणल्यावर मग वर पण गुणावं लागेल. मग 9 त्रिक किती झालं 27x अपॉन 36. हे कुठून आलं कळालं का, ज्या वेळेस आपल्याला बेस कॉमन करायचा असतो त्यावेळेस डिनॉमिनेटरला ज्या नंबरनं मल्टिप्लाय केला असेल न्यूमिनेटरला बी त्याच नंबरनं मल्टिप्लाय करावं लागतं. मग 4 ला किती गुणल्यावर 36 होत आहे 9 ने, मग 9 ने 3 ला गुणलं किती आलं 9 त्रिक 27. मग बघा काय आलं पी एस स्क्वेअर इज इक्वल टू बेस कॉमन आहे ॲज इट इज 36, 1x स्क्वेअर 27x स्क्वेअर किती आला 28x स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा हा काय येणार मग पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 च्या पाड्यात आहेत का 7 चोक 28 नाही 4 च्या पाड्यात 4 7 28, 4 7 28, 4 9 36 म्हणजे 7x स्क्वेअर अपॉन 9 आला. ओके, आता एक मिनिट इकडे बघा हा 9 अपॉन मध्ये इकडे आल्यावर काय होणार इंटू मध्ये येईल एक नाही, कुठे येणार इंटू मध्ये येणार. मग बघा याच्यानंतरचा भाग 9 इंटू पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7x स्क्वेअर. आता आपण थोडंसं प्रूव्ह बघूया आपल्याला काय दाखवायचं होतं. 9 पी एस स्क्वेअर ॲज इट इज बरोबर आलं ते, इथं 7 पी क्यू म्हणताय. आता इकडे आपल्या इथं काय आलंय एक्स स्क्वेअर बरोबर एक नाही. मग आता एक्स व्हॅल्यू कोणाकोणाची होती, एक्स व्हॅल्यू बघा पी क्यूची आहे, क्यू आरची आहे आणि पी आरची पण आहे. मग आपण या एक्सच्या जागेवर काय करू पी क्यू घेऊया. 9 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर. झालं का प्रूव्ह. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे, अवघड काहीच नाही. बघा अगोदर काय करायचं एक लक्षात ठेवा, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये कधी लक्षात ठेवा इक्विलॅटरल असेल किंवा आयसोस्केल असेल, एखाद्या वेळेस त्यांच्याकडून ते साइन द्यायचं जरी राहिलं हे 90 डिग्रीचा, इथून जर परपेंडिक्युलर असेल हे की नाही किंवा मिड पॉइंट जर जॉईन असेल इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तर तो डेफिनेट बायसेक्ट करतो. ओके, मग या ठिकाणी QT आणि TR आर इक्वल झाले बरोबर आहे. हा पूर्ण एक्स कन्सिडर केला म्हणजे हा इथपर्यंतचा x/2 आणि इथपर्यंत x/2 आला. पुन्हा इथं या QT मध्ये QS चं मेजर दिलं, QS इज इक्वल टू 1/3 ऑफ QR, QR च्या 1/3 आहे म्हणता येते बरोबर आहे. नाही मग त्याच्यावरून आपण काय केलं QS चं मेजर भेटलं आपल्याला x/3 आणि या तिघांची बेरीज म्हणजे x होती आणि बेरीजवरून ST काढलं.
पुन्हा एस टी भेटला तर आपल्याला पी टी काढणं गरजेचं होतं. मग पी टी कशावरून काढलं? 30, 60, 90. हा 90 हा 60 म्हणजे हा 30 दिला. मग साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इन स्क्वेअर रूट 3/2 इंटू हायपोटेनियस, हायपोटेनियसच्या प्रॉपर्टीनुसार. आणि नंतर हे भेटल्याच्या नंतर म्हणजे इथं परपेंडिक्युलर भेटल्याच्या नंतर पी एस जो हायपोटेनियस होता तो आपण थेरम ऑफ पायथागोरसनं सॉल्व केला. आणि पुढे थेरम ऑफ पायथागोरस सॉल्व करत गेलं की ऑटोमॅटिक तुम्हाला उत्तर भेटून येईल तुमचा जो 9, 7 जे आहेत का नाही त्या प्रोसेसनुसार. ठीक आहे, कळलं का? हा आपला 16 नंबरचा क्वेश्चन होता. एक लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सेट मधले 17 आणि 18 ही दोन्ही क्वेश्चन त्यांनी काय केलेत? कमी केलेत आहे की नाही, इरेज केलेत. परंतु ते आपण घ्यायचेत आपल्याला क्वेश्चन. कमी केले असतील तो भाग वेगळा आहे, पण अपोलोनियस आहे ठीक नाही. आणि अपोलोनियसचा भाग यातले क्वेश्चन आहेत ते फक्त. म्हणजे तसा क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन मध्ये पण येऊ शकतं आहे की नाही, त्यामुळे आपण ते घेऊ तसे. ठीक आहे, बघूया पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17 बघा, अपोलोनियसवर आधारित असेल 17 नंबरचा क्वेश्चन. बघा, क्वेश्चन नंबर 17 नंबरचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, सेगमेंट पी एम इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एक ट्रायंगल पी क्यू आर आहे. पी क्यू आर पी एम is median of triangle PQR. okay, PQ 40, PQ 40, PR 42 and PM 29. then find QR find करायचं. ओके, 17 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघूया. इन ट्रायंगल PQR PM is median of triangle PQR. PQR ची काय आहे? मीडियन आहे. मग मीडियन आली म्हणजे बाय अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम काय होणार मग अपोलोनियस थेरम नुसार? बघा, अपोलोनियस थेरम नुसार आपल्याला या ठिकाणी PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ PM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ QM स्क्वेअर. ओके, हां, PQ किती आहे? 40. PR 42, 29 स्क्वेअर प्लस 2 QM स्क्वेअर. 40 चा वर्ग 4 चौक 16, 1600. 2 चा वर्ग 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 7, 6 ला 1, 16 आणि 17, 1764. 2 इंटू 29, 29 चा वर्ग, 9 चा वर्ग 81, 8 आले 8, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 आणि 8, 36 आणि 8 44 ला 4, 8 आले 4, 2 चा वर्ग 4 आणि 4 8, 841. 2 QM स्क्वेअर. करा ॲडिशन. 4 6 33 64 इज इक्वल टू 7 आणि 7 13 3 हातचा आला 1 2 आणि 1 3. बर 2 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16, 1682. 2 QM स्क्वेअर. हे पॉझिटिव्ह आहेत, इकडे आल्यावर निगेटिव्ह होतील. निगेटिव्ह 1682 इज इक्वल टू 2 QM स्क्वेअर. करा सबट्रॅक्टिंग. 2 QM स्क्वेअर 2 QM स्क्वेअर इज इक्वल 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 16 मधून 8 गेले, 8 राहिले. हातचा दिला. 13 मधून 7 गेले, 13 मधून 7 गेले,
6 राहिले, हातचा दिला 1, 1682. QM square is equal to 1682 divided by 2. 2 2 4, 8 8 16 7 साला 1, 6 12 13 3 हात साला 1, 4. सबट्रॅक्टिंग थोडीशी 1 मिनिट. 3 3 6 4 1 6 8 2. 2 4 मधून 2 गेले 2, 16 मधून 8 गेले, काढलेले 8, हातचा दिला. 13 मधून 7 गेले 6, हातचा दिला 2, 1682. बरं चला ठीक आहे. 82 16, बेचोक 8 आणि बे 1 बे. QM स्क्वेअर इज इक्वल टू 841. 841 कोणाचा स्क्वेअर आहे? 29चा. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. QM इज इक्वल टू किती आला? 29. मग QM इज इक्वल टू MR. PM इज मेडियन. कशामुळं? PM इज काय म्हटलेलं आहे? मेडियन. मग QR इज इक्वल टू QM प्लस MR. किती आला मग? 29 प्लस 29, 29 दोन्ही 58. म्हणजे QR इज इक्वल टू काय आलं? 58. QR इज इक्वल टू 58, 58 आला QR इज इक्वल टू. ठीक आहे, भेटला. म्हणजे बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरमने हे सॉल्व करायचा होता. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 17. 17 नंबरचा जो क्वेश्चन होता तो या स्वरूपामध्ये होता. आता याच्यानंतरचा बघूया. जो 18 नंबरचा क्वेश्चन आहे तो पण बाय अपोलोनियस थेरमच आहे. अपोलोनियस थेरमवरच आधारित आहे. ठीक आहे. आता बघा काही भाग कमी झालाय. हा 17 आणि 18 नंबरचे क्वेश्चन जे आहेत ते सिलेबसमधून कमी झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते स्वयं अध्ययन करा, म्हणजे तुम्हीच अभ्यास करा असं म्हटलेलं आहे की नाही. म्हणजे ते नाही शिकवणार असा अर्थ आहे. परंतु आपल्याला काय माहिती का, बाहेरचे क्वेश्चन येणार आहेत. ठीक नाही. क्वेश्चन नंबर 4 जो असतो तो टेक्स्ट बुक, आउट ऑफ टेक्स्ट बुक असतो. म्हणजे ज्यावेळेस त्याच्या बाहेरचा असतो तो क्वेश्चन, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, किंवा तयारी ही बेसिक परफेक्ट लागतं. म्हणजे एक्स्ट्रा आपलं रिव्हिजन आहे म्हणून आपण क्वेश्चन घेणार आहेत. बघा मी एकही क्वेश्चन सोडणार नाही, त्यातले सर्व क्वेश्चन घेणार आहे. तुम्ही सिलेबसमधून कमी झाले असतील नसतील ते अजिबात बघायचं नाही आपल्याला. का तर आपली तयारी तेवढी आहे आणि आपण कव्हर करू शकतो. ते कोणासाठी सिलेबस दिलाय की बाबा शाळा चालू नाहीत अजून, आहे की नाही. मग तेवढं सिलेबस शैक्षणिक वर्षात कंप्लीट हो. आपण जूनपासून चालू आहे आपलं ऑनलाईन, काही अडचण नाही आपल्याला. आपलं व्यवस्थित होत आहे सगळा, आहे की नाही. त्यामुळे आपण असं समजायचं नाही की काही सिलेबस कमी झालेला आहे. तो झाला असेल तो पुढचा भाग आहे की नाही. सध्या तर सगळा पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत चलायचं. ठीक आहे. बघूया क्वेश्चन नंबर 18 जो लास्ट क्वेश्चन आहे. बघा, सेगमेंट AM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC आहे ABC. AM is median of triangle ABC. AB 22 है, AC 34 and BC 24. Question number 18. In triangle ABC, AM is median of triangle ABC. ट्रायंगल ABC ची काय आहे? AM ही काय आहे? मेडियन आहे. AM is a median, BM is equal to EMC, okay, and there half of BC. BC च्या हाफ मध्ये आहे. मग आपल्याला BM is equal to
एम सी इज इक्वल टू 1/2 इंटू बी एम किती आहे, बी सी किती आहे 24 12 म्हणजे बी एम इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू 12 आला. ठीक आहे. ए एम इज अ मीडियन म्हटलंय बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम काय होतं मग सांगा. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2bm स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर 22, ए सी किती आहे 34, 2am स्क्वेअर ॲज इट इज 2. bm किती आहे, bm आहे 12 स्क्वेअर. 22चा वर्ग बघा, 2चा वर्ग 4, बेदोनी 4 8, 484, 4चा वर्ग 16, हातचाला 1, 4 त्रिक 12, 24 आणि 1 25 ला 5, हातचे आले 2, 3चा वर्ग 9 2 11, 1156. 2am स्क्वेअर 2 इंटू 12चा स्क्वेअर 144. किती आला मग, या दोघांचे ॲडिशन करा. 1156 प्लस 484, 6 प्लस 4 10, 9 प्लस 5 14, 4 5 6, 1640 ॲडिशन. 1640 इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 288 का 288 पॉझिटिव्ह आहे, तिकडे आल्यावर निगेटिव्ह 1640 288 2am स्क्वेअर. सबट्रॅक्ट करा 288. 10 मधून 8 गेले 2, हातचा दिला. 14 मधून 9 गेले 5, हातचा दिला. 6 मधून 3 गेले 3, 1352. 1352 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू am स्क्वेअर. बेसक 12, बेसती 14 है की नाही. बेसक 12 एक उरला, बेसती 14 आणि बेसकून 12, 676 am स्क्वेअर. 676 टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. कोणाचा स्क्वेअर आहे 676 26चा का 26 576 24चा आहे 26चा. am इज इक्वल टू am इज इक्वल टू 26. am भेटला 26. आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं am आणि am किती भेटला मग 26. बघा या ठिकाणी जो आपल्याला 3 क्वेश्चन होते आपले राहिलेले आहे की नाही, ते 3 क्वेश्चन. आता तुम्हाला तर असं वाटेल की सर 17 आणि 18 नंबरचा जो क्वेश्चन आहे यातला हा क्वेश्चन इरेज केलाय, कमी केलाय त्यांनी आहे की नाही सिलेबसमधून. आता भरपूर जणाला प्रश्न असा पडेल की सर नवीन बुक येणार आहे का. मग अरे बुक नवीन येणार नाही आहे की नाही. तुम्हाला जो फक्त एवढ्याच वर्षासाठी तो अभ्यासक्रम तसा आहे, त्यात तसा अभ्यासक्रम कमी केलाय म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासाचा त्याच्यावर आधारित क्वेश्चन येईल असा भाग आहे फक्त, किंवा त्याच्यातला अभ्यास त्या अभ्यासक्रमावरचा क्वेश्चन येणार नाही एवढं फक्त सांगितलेलं आहे की नाही. पण त्याचं बेसिक तुमच्या कामी येणार आहे ना आहे की नाही. त्यामुळं जे झालंय आहे की नाही आपलं शिकवायचं झालंय, आता त्याला इग्नोर करू नका की नाही हे येणार नाही याला बघायचं नाही म्हणून. आपण आतापर्यंत तुम्ही कंपल्सरी केलं की नाही की आम्ही सगळा अभ्यास केला, पेपरवर टॉपिकवर एक्झाम झाली, तुम्हाला ती मी जेवढं टीचिंग केलं तेवढं यायलाच पाहिजे. आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही की आपल्याला तो येणार नाही पुढं नंतर आहे की नाही, काही गरज नाही. जे आहे जेवढं मी टीचिंग केलं तेवढं परफेक्ट करत चालायचं. त्याचं बेसिक जे आहे 4 मार्काचा जो क्वेश्चन आहे त्या 4 मार्काच्या क्वेश्चनवर आधारित त्याचं बेसिक असणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे 4 मार्काच्या क्वेश्चनवर आधारित असणारा कोणता क्वेश्चन मध्ये कोणतं बेसिक येईल सांगता येत नसतं. एक लक्षात ठेवा, अपोलोनियस एखाद्या ट्रायंगलमध्ये येत आहे, त्यात 30 60 90 पण असतो, अपोलोनियस बी असतो आणि पायथागोरस थेरम पण असतो. मग कोणता प्रॉपर्टीज आहे, तिन्ही प्रॉपर्टीज आहेत की नाही. तसं एखादा भाग तुम्हाला येणार नाही म्हणून जर सांगितलंय त्यांनी, बरोबर आहे नाही, परंतु एक लक्षात ठेवा त्याचं बेसिक आपल्याला पुढं कामी येणार आहे.
त्यामुळं असं आपण समजायचंच नाही की याच्यातला सिलेबस एवढा कमी झालेला आहे. जेवढं टीचिंग झालंय तेवढं. आणि एक लक्षात तुम्हाला सांगतो, पार्ट 1चे जे कमी होणार आहे ते टॉपिक ते तर आपण पूर्ण शिकून काढलेले आहेत. पहिल्या टॉपिकमधलं काही कमी होणार आहे की नाही, ते सायमल्टेनियस इक्वेशन मला वाटतं 1.4 का काहीतरी मेथड प्रॅक्टिस सेट फक्त कमी झाला आहे. काय अडचण आहे तेवढा प्रॅक्टिस सेटला, हे की नाही. बरं, आता त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड एक कमी झाली आहे. आणि तुमचा तो नेचर ऑफ द रूट्स ऑफ अँड कोइफिशियंट, आहे की नाही, द रिलेशन ऑफ रूट्स अँड कोइफिशियंट, ते अल्फा आणि बीटाचं रिलेशन, बरोबर आहे, तेवढा एक भाग कमी झाला आहे. परंतु अल्फा आणि बीटाचं रिलेशन जरी तुम्हाला तिथं कमी झालं असेल तर रिक्वायर्ड फॉर्म आहे ना त्याचा, हे की नाही, बरोबर आहे. स्टँडर्ड फॉर्म रिक्वायर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. मग त्यामुळं तुम्हाला ते गरजेचंच आहे. आणि तुम्हाला सांगतो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला तर काहीच कमी झालं नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला एकही सब टॉपिक कमी झाला नाही. त्यानंतर प्रोबॅबिलिटीमधला कमी झाला नाही. फायनान्शियल प्लॅनिंगमधला थोडासा कमी झाला आहे आणि स्टॅटिस्टिकमधला थोडासा. असे पण टॉपिक आपल्याला 6च आहेत की रे, त्यामुळं डोक्यात आणायचंच नाही काय कमी झालं आहे ते. पूर्ण टेक्स्ट बुकचा आपल्याला अभ्यास करायचा, बस एवढं डोक्यात ठेवा. आणि तुम्हाला लईच नंतर वाटत असेल तर जानेवारीपासून पुढं मग जे येणार नाही ते सोडून द्यायचं. तोपर्यंत आपलं सगळं शिकवायचं होतं. तिथून पुढं तुम्हाला ज्यावेळेस रिव्हिजन करायचं आहे, रिव्हिजनला तुम्हाला जर त्याचं करायचं नसेल तर रिव्हिजन करू नका, काही अडचण नाही. पण सध्या आपल्या डोक्यात येऊच द्यायचं नाही की हा अभ्यासक्रम कमी झालेला आहे. ठीक आहे, चला, हा झाला या ठिकाणचा पायथागोरस थेरमचा जो टॉपिक होता तो टॉपिक आपला या ठिकाणी आता काय झालाय, कंप्लीट झालाय. आता आपल्या तिकडले 3 टॉपिक झालेत, इकडचे 2 टॉपिक झालेत. आता आपण काय करू, सर्कल टॉपिक चालू करू आपण. आणि एक लक्षात ठेवा, याच्यासारखा स्लोमध्ये घेतो मी सर्कल टॉपिक. असा मी ज्यावेळेस रेग्युलर शिकवायला असतो त्यावेळेस पण सर्कल टॉपिक मी एकदम स्लोमध्ये घेतो, आहे की नाही. आणि आता तर ऑनलाईन असल्यामुळं तुम्हाला त्यापेक्षा अजून डीपमध्ये घेऊन घेतो, काही अडचण पडू देणार नाही. फक्त एक करा, करंटमध्ये दररोजची दररोज व्यवस्थित बघत चला. जेवढं तुम्ही डिटेल दररोजची दररोज कराल तेवढं तुम्हाला इझी जाईल. चालतं. आता याच्यानंतरचा जो भाग आहे की नाही, जो सर्कल टॉपिक आहे, तो सर्कल टॉपिक आपण आता काय करूया, उद्याला चालू करू. चालतं. हे 3 क्वेश्चन फक्त बघा.